हाय फ्रेंड्स, बघा आपण साईडला माप दिला आहे आणि हा आपला ब्लाऊजचा कापड आणि अस्तरचा कापड. बघा हे दोन्ही कापड मी ठेवलेले तुम्हाला दाखवले आता. आणि बघा हा मीटरचा कापड आहे पूर्ण आपल्याकडं आणि मी एका साईडचा भाग आहे तो बाहीसाठी घेतलेला आहे. बघा आपण असे 4 भाग घेतलेले आहे, म्हणजे दोन्ही बाह्या आपण सोबत काढणार आहोत. मी 4 भाग करून घेतलेले आहे. बघा आता आपल्याला छातीचा चौथा भाग, बघा व्हाईट कलरचा कापड आहे, तर मी थोडा जास्त डार्क याच्यावर लिहिणार नाही, कारण मग तो निघतच नाही कलर. आणि बघा उंची आहे आपली 4, म्हणजे छातीचा चौथा भाग आहे 35.25 आणि उंची आहे आपली 4. आणि असे आपण 4 भाग व्यवस्थित आखून बघा असा आपण चौथा भाग काढून घेऊ. बघा मी चौथा भाग काढलेला आहे आणि बरोबर आपली उंची मोजून घेऊ. आता आपण उंची म्हणजे अर्धा इंचानं वाढवून घेत आहे. तुम्हाला माहीतच आहे आपल्याला शिलाईला लागणार आहे खालच्या वरच्या. इथं बघा 1.5 इंच आपण कॉमन बाही टाकून घेतो तशीच बाही टाकून घेणं आहे आपल्याला. आणि इथं पण खाली 2.5 इंचानं, इथं 1.5 इंचानं. बघा तुम्ही बघितलं नसेल तर इथून 2.5 इंचानं आणि इथून 1.5 इंचानं परत बघा ना, असं हा व्यवस्थित आखून घ्यायचा, जुळवून घ्यायचं हे दोन्ही भाग एकमेकाला. बघा हे दोन्ही भाग आपण जुळवून घेतले. आणि बघा आपल्याला बाही कट करायची आहे, तर इथून 1.5 इंच आणि इथून 2 इंच. हे लक्षात ठेवा तुम्ही, खालून 1.5 इंच आणि वरून 2 इंच. आणि असा थोडा व्यवस्थित आकार द्यायचा. बघा मी काय करतो, मला माहीत आहे कलर थोडा डार्क असल्यामुळं मी थोडा हळूहळू त्याच्यावर कलर हे करत आहे. तशी अशी फिश कट आपली जे बघा आता बाहीला कसं कट दिसतोय आपल्या, एकदम म्हणजे फिश कट सारखा कट दिसतोय. तुम्ही बघा आता मी असं सगळीकडून व्यवस्थित कट करून घेत आहे. आणि असा तो आपला मध्य भाग आहे ना, तिथे एक कट मारायचा आहे आपल्याला. 2 इंचावर आपण जो एक तिथं माप आखलेला आहे ना, तिथं असा कट मारायचा, म्हणजे असं जेणेकरून आपण 2 कट मारलेले आहे आता इथं. आणि हा भाग आता आपण थोडा मोकळा करू. बघा फ्रेंड्स, खालचा पण भाग आहे तो आपल्याला कट करून घेणं आहे. पहिल्यांदा हा भाग आपण कट करून घेऊ. बघा फ्रेंड्स, हा भाग मी खालचा कट केलेला आहे आणि आता हा भाग आपण मोकळा करू. बघा फ्रेंड्स, ज्या साईडला आपल्याला भाग कमी पडलेला आहे त्या भागांना नाही आकायचा आहे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित आपला भाग निघणार. मग म्हणजे आपण जे पूर्ण साईड आपल्याकडे आहे त्या भागांना असं 2 इंचावर आपण असं बरोबर त्या 2 इंचाच्या पॉईंटला आपण अशी रेष दिलेली आहे तशी. बघा आणि मी परत थोडं कट करून घेते. मला थोडं उंच दिसत होतं एका साईडला आणि असं व्यवस्थित जिथे जिथे आपले पॉईंट होते ते पॉईंट परत मी आखून घेतलेले आहे. आणि बघा असा आपल्याला ब्लाऊज पीस म्हणजे शिवताना असा ठेवणं आहे की जेणेकरून आपली फिश बाई तयार होईल. बघा फ्रेंड्स, तुम्हाला दिसली कशी दिसते आपली बाई, एकदम भारी ना. मध्य भाग पण दाखवला तुम्हाला आणि ते 2 इंच आपण कट केले ना, तिथं कसं आपल्याला ठेवायचं आहे कापड हे पण मी तुम्हाला दाखवत आहे. बघा फ्रेंड्स, हे कंप्लीट आपली बाही झालेली आहे. जर तुम्हाला थोडंफार कळालं नसेल ना, तर व्हिडिओ थोडा रिटर्न घ्या आणि मी केल्याप्रमाणे करा, म्हणजे ते तुमचं चुकणारच नाही. बघा फ्रेंड्स, तसंच आपण हे पण 4 भाग केले. आता उंची बघा आपली किती आहे, 12.5 उंची आहे, आपण 14.5 घेत आहोत. कारण कसं आहे, आपण 2 इंचानं नेहमी वाढवतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर 12.5 आपली उंची आहे, मी 14.5 अशी उंची घेतलेली आहे. बघा हा खालचा साईड आहे, मी खालचा साईड आखून घेत आहे. इथं ना क्रॉसपट्टी 2.5 इंचाला मी आखून घेत आहे. 2.5 इंचाला आखून असं व्यवस्थित रेष ओढून घेणं आहे. आणि इथं 3.5 इंच आणि इथं 1.5 इंच ते टक्ससाठी आहे. आणि आता मी इथं ना माझ्या म्हणजे छातीचा जेवढा घेर आहे ते काढून घेत आहे. छातीचा जो घेर आहे तो बघा आता किती आहे आपला छातीचा घेर, 7.5 येतोय आपला चौथा भाग. आणि इथून आपला टक्सचा भाग काढून मी एक्स्ट्रा शिलाईसाठी पण ठेवलेला आहे इथं. बघा फ्रेंड, तसंच वरून आपण 10 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि असा सर्वीकडून असा गोल राऊंड करून घेऊ आपण. तसंच बघा इथून 2 इंचाला एक पॉईंट दिलेला आहे मी आणि तो भाग असा तिरकस करून थोडीशी अशी इथं म्हणजे अशी रेष ओढून घेणं आहे. तसंच या साईडला पण आपण असा सरळ रेष ओढून आपण एक हे रेष दिलेली आहे. बघा फ्रेंड्स, 2 आणि 5 असे 2 पॉईंट दिले मी. तसंच इथं 5 इंचावर एक पॉईंट दिलेलं आहे. इथं 5.5 इंचाची उंची घेतलेली आहे मी. बघा इथं 5.5 इंचाची उंची आहे आणि छातीचा चौथा भाग इथं काढून घेणं आहे. आणि इथं एक्स्ट्रा आपल्या शिलाईसाठी लागणारा भाग पण आखून घेतलेला आहे मी. इथं बघा फ्रेंड्स, 1 आणि 1.5 असे 2 भाग काढून घेत आहे मी. इथं 1 आणि 1.5
असा भाग काढून घेतलेला आहे आणि छातीचा आपला चौथा भाग आहे तो आखून घेतलेला आहे मी. बघा फ्रेंड, तसंच आपण ही रेष पण ओढून घेऊ, म्हणजे आपण फोटोक्स ब्लाऊज करत आहोत. पण बघा आता इथं बघा थोडा ना अर्धा इंचापेक्षा थोडा एक्स्ट्रा आपण शिलाईसाठी ठेवलेला आहे. आणि आपली गळ्याची उंची किती आहे? 8.5 आहे. तर आपण 6.5ची गळ्याची उंची घेतो आणि व्यवस्थित आपण आखून घेऊ. बघा फ्रेंड्स, मी बगलेचा भाग आहे तो असा व्यवस्थित कट करून घेत आहे. बघा मी खालचा भाग बघत आहे पहिले, ते दोन्ही भाग मला सरळ कट करायचे आहे. खालचा माप बघितला मी, त्याच्याप्रमाणेच मी सरळ सरळ कटिंग करून घेत आहे मी. म्हणजे छातीच्या भागाला थोडा एक्स्ट्राच घेतला मी. आणि बघा आता हे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करून घेणं आहे. गळ्याच्या साईडला मी छोटासा टक्स दिला होता मी. बघा फ्रेंड्स, असं सर्व व्यवस्थित ठेवलं आहे. हा बॅक साईडचा भाग आहे. बॅक साईडचा भाग आपल्याला 14 इंच घेणं आहे. म्हणजे आपण ती उंची किती 14.5 घेतली ना, तर इथं अर्धा इंचानं आपल्याला कमी करणं आहे. आता एक्स्ट्रा भाग ना मी असा आखून घेते व्यवस्थित आणि कट करून घेते. बघा फ्रेंड्स, हा भाग मी आता कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा. आणि आता आपल्याला मागची पट्टी किती आहे? 3 सव्वा 3ची पट्टी आहे. तर आपल्याला शिलाईसाठी पण सोडणं आहे म्हणून 4 इंचाची मी पट्टी सोडलेली आहे ना. असा आपला गळ्याचा जो आकार आहे तो आपण आखून घेऊ. तुम्हाला लागते तसा गळ्याचा आकार तुम्ही घेऊ शकता. इथं मी असा थोडा गोल आकार घेत आहे. बघा फ्रेंड्स, असंच मी हळूवार व्यवस्थित कापून घेते. हा भाग आता कट करून घेते मी. बघा बॅक साईडचा गळा आहे तो मी असा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, बॅक साईड आपला असा तयार झालेला आहे आपला. आता मी फ्रंट साईड घेते समोर. बघा फ्रेंड्स, फ्रंट साईड असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घेणं आहे. थोडंफार मागं पुढं झालं असेल तर बघा फ्रेंड्स, आपण इथं विसरलो क्रॉसपट्टीला 1 इंच इथं उंच करणं आहे आपल्याला. आणि ते 3.5 इंचाचा भाग आहे ना, तो आपल्याला इथं असा जोडून घेणं आहे. बघा 1 इंचाचा माप देणं आपण इथं क्रॉसपट्टीला विसरलो होतो. तर तुम्ही पण आता तो भाग जर टाकला नसेल तर टाकून घ्यावा आता तुम्ही. बघा इथं मी ना पहिल्यांदा बगल कट केलेली आहे. तसंच आता इथं मी गळ्याचा जो भाग आहे ना, तो पण मी इथं कट करून घेत आहे. आणि क्रॉसपट्टी पण मी अशी कट करून घेत आहे इथं. आणि जो हे मध्याचा भाग आहे तो पण कट इथं आपण हुका वगैरे लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे. बघा फ्रेंड्स, इथं मला थोडा ना तो भाग खाली वाटला म्हणून मी दुसरी रेष करून घेत आहे इथं. आणि बघा इथं पण आपण छोटा कट करून घेऊ आणि इथं पण छोटा कट करून घेऊ. असं मी सर्विसकडून कट दिलेले आहे, म्हणजे दोन्ही साईडच्या भागाला व्यवस्थित कट होईन आपले. असं बोटो ठेवून सर्वीकडून आपण म्हणजे खूण करून घेऊ. निशाण पाडून घेतलेलं आहे आपण. सर्वीकडं हे आता ह्या साईडला पण आखून घेऊ, म्हणजे काय होईल आपले दोन्ही साईडचे भाग सारखे तयार होतील. बघा फ्रेंड्स, ह्या समोरासमोर हे भाग मी टाकून घेतलेले आहे. आणि बघा क्रॉसपट्टी आपल्याला अर्धा इंचानं वाढवायची असते मापापेक्षा. तर आपण अर्धा इंचानं ही वाढवलेली आहे. तर बघा ही क्रॉसपट्टी पण आपली तयार होऊन आपण समोर असं बघा इथं ठेवलं आहे मी. बघा तुम्हाला दिसत असेल समोरच्या भाग आपला तयार झाला, बॅक साईडचा पण झाला आणि बाही पण तयार झालेली आहे आपली. बघा फ्रेंड्स, आता इथं आपल्या बाहीसाठी कसं आपल्याला 1 साईडचीच बाही निघाली होती आपली. तर आपण दुसऱ्या साईडची बाही पण असं एक्स्ट्रा कापड आहे आपल्याकडं, त्याच्यातून आखून घेऊ आपण असं व्यवस्थित. म्हणजे कसं बघा आपल्या सर्व म्हणजे चारी भाग तयार झाले आपले आता. क्रॉस म्हणजे आपली व्यवस्थित फिशकट बाही तयार झालेली आहे. बघा हा साडीचा कापड आहे, याचा काठ आपल्याला सध्या लागणार नाही आहे. बघा असा मी बरोबर बाहीचा भाग आखून घेतला, म्हणजे व्यवस्थित ठेवला होता. 4 भाग मी कापून घेतलेले आहे. आणि आता हा डिझाईनचा जो भाग आहे तो आपण आता बॅक साईडला घेऊ, कारण आपण बाहीला घेऊ शकलो नसतो, तो भाग 4 भाग निघाला नसता तिथून, म्हणून बॅक साईडला ती डिझाईन टाकते मी. आणि बंद भागाकडून गळा ठेवला आपण आणि असं व्यवस्थित आखून कट करून घेतलेला आहे आपण. तसंच बघा आता समोरचा भाग पण आता आपण ठेवू आणि तोच तसा आखून घेऊ. आता हा आपण खुल्या भागाकडून गळ्याचा भाग टाकलेला आहे, याला काही नसतो कारण समोरून हुकच लावणं आहे आपल्याला. आणि इथं आपण क्रॉसपट्टी पण ठेवून
व्यवस्थित कट करून घेऊ. फ्रेंड्स, पटकन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल कोणी तर पटकन सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि सपोर्ट करा चॅनलला. सगळे कापड जमा करू आपण असं आणि असं व्यवस्थित कापड बांधून घेऊ. कारण आपण जेव्हा शिवणकाम करतो ना तेव्हा हा कापड इकडं तिकडं जायला नको. तुम्हाला जर हा शिवून लागत असेल तर मला कमेंट बॉक्सला कमेंट करा फ्रेंड्स आणि थँक्यू.